साळुंके गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ऊर्ध्वकडनं मारा करतो. स्ट्राईक ह्याला मंदार पाटीलला आपण पाहू शकता. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त. काय वेग आहे. चेंडू पडल्यानंतर किती वेगाने आतमध्ये आलाय. बॅटर बाद. थँक्यू डीजे. नाही विशाल, मला वाटतं कदाचित जिथला काहीतरी सांगतात की अशी गोलंदाजी करायची तरच आपण पहिले स्पर्धेमध्ये आपण देखील मोठी भरारी उंच भरारी घेत जाऊ जिथे खेळताना स्पर्धा. विनायक, विशाल, जितेश प्रचंड मेहनत. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ असेल, आपण इथं चैतन्यशेष कुटारी क्रीडा मंडळ असेल, त्यांची संपूर्ण मेहनत म्हणजे तर स्पर्धा ठेवणं सोपं असतं पण स्पर्धा शेवटपर्यंत राबवणं फार अवघड असतं. नवीन बॅटर आलाय आपण पाहू शकता. यावेळेला दिनेश आलाय. दिनेश खुटारकरला आपण पाहू शकता. प्रथमेश लॉफ केला. यावेळेला चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक येतोय. चूक होणार नाही. सलग 2 चेंडू होती. 2 बॅटर बाद. थँक्यू डीजे. अनिकेत माध्यमातून आपल्याला बघितलं तर बाईक देखील मिळाले. गोल्डन मॅन आहेत. भावेश मात्रेच्या माध्यमातून बघा 16,004 कॅमेरे तुम्हाला बसवून दिले जातील घरासाठी, तुमच्या सोसायटीसाठी. कारण का मच्छिंद्र पाटील हल्ली CCTV म्हणजे फार महत्त्व झालं. एक वेळेला तुम्ही लॉक करू नका घराला चालेल पण CCTV पाहिजेत तुमच्या घराला. नवीन बॅटर येतो. यावेळेला आपण पाहू शकता पंकज येतोय. 21 धावसंख्या. गडी बाद झाले तब्बल. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 4 बॅटर बाद झालेत. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण पाहिले तर प्रथमेश साळुंके या स्पर्धेतील हॅट्रिक नोंदवतो का पाहायचं. 2 झाल्या. तिसरीची नोंद करतो का पाहायचं अंतिम सामन्यामध्ये मेगा फायनल मध्ये. चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आणि आपण प्रथमेश साळुंकेने या स्पर्धेतील हॅट्रिक पूर्ण केले. टाळावून देते गोलंदाजी आवडली असेल तर. संगीत ऐकायला एक चांगलं सुंदर संगीत आपण ऐकलं. महाराष्ट्र राजशिव छत्रपती शिवाजी महाराज की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजी ते